ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर चला सुरुवात करू एक नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अशी भरलेली मिठाची मिरची, जी एकदा केली तर पुन्हा पुन्हा बनवाल. भाकरी, पोळी, वरण भात, चपाती किंवा खिचडीसोबत खायला अगदी मस्त लागते. चला तर सुरुवात करूया. छान अशा मिरच्या घ्यायच्या. ह्या सर्वप्रथम 5 ते 6 मोठ्या मिरच्या धुवून पुन्हा कोरड्या करून घ्या आणि आता मधून एक चीर द्या. पण मिरची तुटणार नाही याची काळजी घ्या. आत बिया जास्त असतील तर काढून टाका. काही टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मिरच्या पूर्ण कोरड्या असल्या तर जास्त दिवस टिकतात. फार तिखट मिरच्या वापरू नका. त्याच्यामध्ये छान असं मीठ भरायचं. प्रत्येक मिरचीला थोडं थोडं मीठ भरून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवा. त्यामुळे मिरचीचा कडवटपणा, चव कमी होते. मीठ जास्त भरू नका, नाही तर भाजी खारट होईल. मिरच्या छान असं मीठ भरून ठेवून द्यायचे साईडला. आणि आपण एक मसाल्याची तयारी करणार आहोत. यासाठी लागणार आहे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण पाकळ्या 5 ते 6 आणि मुठभर शेंगदाणे घालून जाडसर वाटून घ्यायचं. हवं असल्यास थोडंसं जिरेही घालू शकतात. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ते कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा मसाला जास्त बारीक नाही करायचा. छान तो मसाला ह्या मिरच्यांमध्ये असा भरून घ्यायचा. हलक्या हाताने हा तयार केलेला हिरवा मसाला प्रत्येक मिरचीमध्ये हलक्या हाताने भरून घ्या. टीप, खूप घट्ट भरू नका, नाहीतर शिजताना मसाला बाहेर येईल. छान असं सगळं मसाला भरून आणि काही मिरच्यांचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता एक पॅन आपण गरम करायला ठेवूया. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली, गॅस मंद करा. त्याच्यात ह्या मिरच्या व भरलेल्या मसाला मिरच्या टाकून मंद आचेवरती आपण पुढचं काम करणार आहोत. मंद आचेवरती हे मिरच्या परतवायच्या, जेणेकरून करपणार नाही. आणि जो जाडसर मसाला वाटून ठेवला होता तोही त्यात ॲड करूया आणि छान असा ह्या मिरच्या आपण परतून घेऊया. या भरलेल्या मिरच्या कढईत ठेवल्यानंतर उरलेला मसाला आणि धनेजीर पुडे घाला. त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे. हलक्या हाताने छान असं परतून घ्या. वारंवार उलटापालट करू नका, नाहीतर मिरच्या फुटू शकतात. आणि थोडंसं पाणी टाकूया शिजण्यापुरतं. पाणीवरून थोडं शिंपडलं तरी चालेल. आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर वाफ येऊ द्या. टीप आहे, काय पाणी जास्त घालू नका, नाहीतर मसाला सैल होईल. आणि आता झाकण ठेवून मिरच्या अलगद उलटवा. पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवा. मिरच्या मऊ झाल्या तर सुंदर हिरवा रंग. आता आपली भरलेली मिरची ऑलमोस्ट तयार होत आहे. गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची. तर मिरच्या आचेवर मंद आचेवर शिजल्यामुळे मिरच्या आतपर्यंत छान शिजतात आणि मसाल्याची चवही छान मुरते. मधून मधून झाकण उघडून मिरच्या हलक्या हाताने उलटवत पालटवत राहा. जोरात हलवलं तर मिरच्यांचा मसाला बाहेर पडू शकतो. बघा, ह्या मिरच्यांचा रंग आता हळूहळू गडद हिरवा होत आहे. हेच या रेसिपीचं खास वैशिष्ट्य आहे. शेंगदाण्याचा मसाला, लसणाचा सुगंध आणि कोथिंबीरीचा ताजेपणा, सगळ्या चवी आता एकत्र येत आहे. स्वयंपाकघरात हा सुगंध खरंच खूप मस्त येतोय. आता बघा, आपल्या भरलेल्या मिरच्या, मिठाच्या मिरच्या अगदी परफेक्ट तयार झाल्या आहे. वाह, बघा किती सुंदर आणि चमचमीत भरलेली मिठाची मिरची तयार झालेली आहे. हिरवागार रंग आणि मसाल्याचा सुगंध अगदी तोंडाला पाणी आणणारा आहे. गरमागरम भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पोळी किंवा साध्या वरण भातासोबत ही मिरची अप्रतिम लागते. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. घरात एकदा एखादा पाहुणा आला की रोजच्या जेवणातली थोडीशी वेगळी चव यायची असेल, ती रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग तुम्हीही भरलेली मिठाची मिरची करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आल्यास अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत